कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे। देवगडपासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे तीर्थस्थळ म्हणजेच कुणकेश्वर। कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे। तसेच हे गाव हापूस आंब्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्य स्थळ असून याच कुणकेश्वरला दक्षिणची काशी म्हणून ओळखले जाते। तर मित्रांनो, कुणकेश्वर मंदिरात जाण्याच्या आधी आता आपण इथे बस पार्क केली आहे आणि तर समोरून जाऊन आपल्याला एक मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण नारळाची झाडे आणि समोरच समुद्र, पूर्ण हिरवळ वातावरण आणि हवेशीर थंडगार वातावरण आणि त्यातच मध्ये बसलेले हे कुणकेश्वर मंदिर। कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे। हे शिवमंदिर स्वयंभू आहे। छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि याच कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते। श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात आणखी भर पडली आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असे सांगितले जाते। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे। मंदिराचे कळस खूप उंच असून सर्वांचेच लक्ष वेधून घेते। मंदिराचा चौथरा 30 फूट उंच तर मंदिराचे बांधकाम जवळपास 70 फूट इतके उंच आहे। मंदिरात आतमध्ये गेल्यावर समोर महादेवाची पिंड, शेषनाग आणि नंदी तसेच समोरच महादेवांची प्रतिकृती पाहायला मिळते।
मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचल्यावर त्याचे कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते। भगवान विष्णू शेषनागावर विराजमान असलेले श्रीराम रावणाचे वध करताना दाखवलेले आहे। तसेच अन्य देवदेवतांचे मूर्ती सुद्धा कोरलेले पाहायला मिळतात। पुढे गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो। मंदिराच्या बाहेरील बाजूस आणखीन एक नंदी समोर नजरेस पडतो। मंदिराच्या मुख्य दरवाजातून पुढे गेल्यावर समोर आणखी काही मंदिरे पाहायला मिळतात। श्री मंडलिक मंदिर, श्री देवनारायण मंदिर आणि श्री गणेश मंदिर हे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे। दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मंदिरात जायला निघालो। पुढचे मंदिर म्हणजेच श्री देवनारायण मंदिर। श्री भगवान नारायणाची सुबक अशी काळ्या पाषाणात असलेली मूर्ती खूप सुंदर दिसते। अगदी अयोध्येच्या प्रभू श्री राम यांची आठवण करून देते। दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो। पुढचे मंदिर म्हणजेच श्री गणपती मंदिर। अरे बाप्पा, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन समुद्रकिनारी असलेले पाषाणात कोरलेल्या महादेवाच्या पिंडी शिवलिंगे पाहायला गेलो। तुम्ही कधी इथे आलात तर मंदिराच्या समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला महादेवाच्या पिंडी म्हणजे शिवलिंग पाहायला मिळतात। असे सांगितले जाते की पांडव त्यांच्या अज्ञातवासात कुणकेश्वरला आले होते। इथले स्थान आणि निसर्ग पाहून त्यांना काशी विश्वेश्वराची आठवण झाली, म्हणून त्यांनी इथे प्रतिकाशी निर्माण करण्याचा निश्चय केला आणि ही शिवलिंग पांडवांनी निर्माण केले असे सांगितले जाते। दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठा उत्सव होतो। उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी गर्दी करतात। ही जागरूक शिवदेवता आपल्या चरणी शरण आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद देते। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।